राज्यासह मुंबईत देखील मोठ्या भक्तिभावानं दत्त जयंती साजरी होतीये। कुर्ल्यातील 90 वर्ष जुन्या श्री दत्त महाराज मंदिरात आज सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय। राज्यभरामध्ये श्री दत्त महाराजांच्या जन्मोत्सवाचा आणि जयंतीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आणि मी सध्या मुंबईतल्या प्रसिद्ध अशा जुन्या 90 वर्ष श्री दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आहे। कुर्ला परिसरात असलेले हे दत्त महाराजांचं मंदिर आणि या ठिकाणी सुद्धा आज दिवसभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यंदाचं या मंडळाचं 90वे वर्ष आहे आणि गिरणी कामगारांपासून सुरू झालेला हा प्रवास आणि गिरणी कामगारांनी रचलेली या मंदिराची वीट आज 90 वर्षाची साक्षीदार ठरलेली पाहायला मिळते। आज 90व्या वर्षात या मंडळाने पदार्पण केलेले आहे आणि लवकरच शतक वर्ष सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। उत्तम अशी आरास जी आहे ती मंडळातर्फे यंदाच्या वर्षी सुद्धा फुलांची करण्यात आलेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर जी फुलांची रचना आहे ती करून हा संपूर्ण दत्त महाराजांचा गाभारा जो आहे तो सजवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। सर, खरं तर आज दत्त जयंतीचा उत्साह आहे आणि आज नेमके दिवसभर कशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगा? मी सर्वप्रथम पुढारी न्यूजचं स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी आज आमच्या मंदिरामध्ये येऊन आम्हाला भेट दिली। यावर्षी दत्तगुरू सेवा मंडळाचं 90वं वर्ष आहे। आम्ही या 90व्या वर्षानिमित्त गेल्या आठवडाभर आमचे इथे कार्यक्रम सुरू आहेत। ओम मंगलम ओमकार मंगलम गुरुमंगलम गुरुपाद मंगलम ध्यान मूलम सद्गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरुकृपा। श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज याप्रमाणे सांगतात, गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू देव तयाचा अंकेला सोयी त्याच्या घरी संचला। या उक्तीप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी दत्तगुरू सेवा मंडळाने आज या ठिकाणी 2-3 दिवसापूर्वीच या ठिकाणी मोक्षदा एकादशी व गीता जयंती या ठिकाणी पार पडली। व्हिडिओ जर्नलिस्ट नेल समी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।